मित्रांनो, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले नाहीत तर आज हे नक्की तपासा. आज मी तुम्हाला 2 मिनिटात स्टेटस कसे तपासायचे ते सांगणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पैसे आले नाहीत आणि त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. पण आधी आपल्याला चेक करायला पाहिजे की स्टेटस काय आहे. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा. त्यामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY हे सर्च करा. हे सर्च केल्यानंतर अशा प्रकारची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. ही साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर येथे क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे स्क्रीन ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथे आपला स्वतःचा जो पीक विम्याच्या साठी मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथे टाकू शकता किंवा आपण आधार नंबरचा वापर सुद्धा करू शकता. तर आपण आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जो पीक विमा काढता वेळेस आपण दिलेला होता तो इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण कॅप्चा टाकून सेंड OTP करायचे. आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आल्यानंतर आपल्याला OTP येथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपण सक्सेसफुली सबमिट झाले की आपल्या प्रोफाईल ओपन होईल. ही प्रोफाईल ओपन झाल्यानंतर या प्रकारे आपल्याला पीक विम्या संदर्भात सर्व आपल्याला आपली माहिती दिसेल. तर अशा प्रकारची स्क्रीन ओपन झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं की आपले जो पीक विमा आहे त्याचं काय स्टेटस आहे. तर आपल्या या ठिकाणी बघा 2025-26 जे आहे यावर्षीचा पीक विमा मिळाला का नाही मिळाला ते इथे दिसत आहे. तर त्यासाठी बघा इथे आपल्याला 0 दिसत आहे, म्हणजे अजून आपला विमा जमा झाला नाही आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, वरती आपल्याला वर्ष निवडायचे आणि सीझन निवडायचे. तर आपण 2025 निवडणार आणि इथे सीझन निवडणार. तर आपला सीझन खरीप निवडणार. तर हे निवडल्यानंतर आपल्याला यामध्ये या प्रकारचं आपलं नाव दिसते. रजिस्टर्ड नंबर जो आहे तो दिसतो. इथे बघा आपल्याला दाखवते कॅल्क्युलेशन अवेटेड, म्हणजेच अजूनपर्यंत आपल्या पीक विम्याचे अनुदान कॅल्क्युलेट होत आहे, म्हणजे जमा नाही झाले, म्हणजे ती प्रोसेस जी आहे विम्याची सुरू आहे. तर अशा प्रकारे आपण आपला पीक विमा जमा झाला की नाही झाला की काय स्टेटस आहे ते असं चेक करू शकतो. एकदम सोपी पद्धत आहे, आपल्या मोबाईलवरून आपण तपासू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनो आत्ताच आपले स्टेटस तपासा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला पाठवा जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल आणि तुमचा स्टेटस काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.